त्याला धरून दे. साऱ्या विश्वाला शांतीपूर्ण समाज क्रांतीचा संदेश देणारे तथागत श्रीपाद गौतम बुद्ध राजमाता जिजाऊ बौद्ध प्रतिपादक कोळवाडी भूषण छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि या सर्व महामानवांचा वेळोवेळी झालेल्या अपमानाचा संविधानाच्या पानापानावर बदला घेणारे संविधानाचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना महानायकांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि जयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना खरं तर 14 एप्रिलच्या दिवसाचा जो काही कार्यक्रम असतो प्रबोधनाचा, मी 14 एप्रिलचे प्रबोधनाचे कार्यक्रम कधीच घेत कधीच नाही घेत, कारण मला याची पूर्ण कल्पना आहे, माझ्या पाठीस तो अनुभव पण आहे की 14 एप्रिलच्या दिवशी आमच्या लोकांना वर्षभराचं सगळं प्रेम जे आहे एकमेकांवरचं असेल, बाबासाहेबांवरचं असेल, नेत्यांवरचं असेल, ते सगळं उभारून येतं. कारण आम्ही तर दिवस काम करणारे लोक आहोत, आम्ही फक्त 14 एप्रिललाच काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आमचं सगळं 364 दिवसाचं प्रेम जे आहे ते एकाच दिवशी उभारून येतं. आणि त्यामुळे आम्ही अशा कार्यक्रमाकडे लक्ष न देता सत्कारावर, आजूबाजूच्या सत्कारावर, पाहुण्याच्या सत्कारावर, आलेल्या विशेष अतिथीच्या सत्कारावर याच्यावर आमचा जास्त भर आहे. आणि हे सगळं जे आहे हे आम्हाला सहज लाभलंय अशा आविर्भावात आम्ही 14 एप्रिलला वागत असतो. हे जे सगळं आम्हाला मिळालं ना हे खूप सहज मिळालंय असा आमच्यापैकी बऱ्याच लोकांचा काही समज आहे. आज हा जो कार्यक्रम आहे बहुजन पंचायत समिती तालुका टाकातळा आणि उपशाखा ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा भारतीय बौद्ध महासभा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आहे. आणि या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या महामानवांची आपण जयंती साजरी करतोय, त्यांच्यावर तुमच्याशी काहीतरी बोलावं यासाठी मला आयोजकांनी पनवेलवरून बोलवलेलं आहे. आणि ज्या कार्यक्रमात प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर शांतता राखा असं सांगावं लागत असेल ना, मी संदेश जो आहे हा महाराष्ट्रावर घेऊन जाणार आहे तळ्याच्या लोकांचा. मी महाराष्ट्रावर फिरत असतो आणि तळ्यात तुम्ही असा कार्यक्रम पाहिला ज्या कार्यक्रमात माझं भाषण सुरू झाल्याच्या नंतर किमान 5 मिनिटं लोकांना शांत बसवण्यासाठी शिट्ट्या वाजवल्या लागल्या. हे सांगायला आणायलाच माझा, कारण जयंतीच्या निमित्तानं हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाची पूर्वचर्चा जी आहे ती प्रबोधनाच्या कार्यक्रमात खरं बोलावं लागतं. मला खरं बोललेलं चालत नाही, प्रबोधनाच्या कार्यक्रमात खरं बोलून चालत नाही. प्रबोधनाच्या कार्यक्रमात खरं बोलावं लागतं. प्रबोधन ठाकरे जे आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे वडील, त्यांनी प्रबोधनाची व्याख्या केलेली आहे. जे जे समाजाच्या हिताचं आहे, जे जे समाजाच्या भल्याचं आहे, ते समाजाला कुणाचीही भीडभाड न बाळगता
सांगणं म्हणजे प्रबोधन. समाजात दोन प्रकारचे कार्यक्रम आहेत, दोन. एक कार्यक्रम जो समाजात चालतो, एक मनोरंजनाचा चालतो. मनोरंजनाचा एक कार्यक्रम समाजात उभा आहे, तो सातत्यानं चालू असतो. आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची खासियत अशी आहे की मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल असं इतका माणूस बोलत असतो. ऍडव्होकेट सुशांत जगताप यांच्याकडून 500 रुपये आलेले, पार्टी आभारी वाजवणार. सुशांत जगताप पण खुश, तुम्ही पण खुश. हा मनोरंजनाचा कार्यक्रम. हा जो कार्यक्रम आहे प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाची पूर्वशर्त आहे खरं बोलावं लागतं. आणि खरं बोलत असताना पण तुमच्यापैकी काही लोकांना कुतुहल्या व्हाव्या म्हणून मी खरं बोलत नाही, किंवा तुमच्यापैकी काही लोकांना राग यावा म्हणून देखील मी खरं बोलणार नाही. खरं बोलणं हा प्रबोधनाचा पाया आहे आणि त्यामुळे मला खरं बोलावं लागणार. आणि जेवढा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे मंचावर बसल्याच्या नंतर जेवढा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे तेवढा वेळ तुम्हाला मला द्यावा लागणार आहे आणि तो शांततेला द्यावा लागणार. ही जी संयुक्त जयंती आपण साजरी करतोय, ज्या महामानवांची आज संयुक्त जयंती साजरी करतोय, या महामानवांविषयी मी तुम्हाला काहीतरी सांगावं. कारण तुम्ही लोक, इथं बसलेले सर्वच लोक, मंचावरचे सर्व लोक, आम्ही सर्व लोक बाबासाहेब कोळून त्यागलेले लोक आहोत. कोळून आम्हाला समजतं बाबासाहेब सगळ्यांना. आता कोळून त्यागलेल्या लोकांना मी पुन्हा नवीन काय सांगावं असा पण प्रश्न असेल बाकीच्या मनात. हा काय आम्हाला सांगणार बाबासाहेब. त्यामुळे बाबासाहेबांचं जे काही चरित्र आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बाबासाहेबांच्या जन्मापासून तर बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीपर्यंत आणि दीक्षा घेईपर्यंतचा जो काही प्रवास आहे महापरिनिर्वाणापर्यंतचा, हा आपल्या घरातल्या लहान लहान पोरांना देखील कोण पाठायचं. त्यामुळे मी त्या मुद्द्यावरती त्या पद्धतीनं बोलणार नाहीये. पण मला या ठिकाणी जाणीवपूर्वक ही संयुक्त जयंती असल्यामुळे आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या समोर एका गोष्टीचा उल्लेख जो आहे तो जाणीवपूर्वक करायचा आहे की हे वर्ष जे आहे हे वर्ष राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या 200व्या जयंतीचं वर्ष सुरू झालेलं आहे. 199वी जयंती 11 तारखेला आपण साजरी केली आहे. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले कोण होते? मला काही अत्यंत अधिक म्हणजे अत्यंत ज्याला कामट्यात होतं, मी जिथं राहतो कामट्यात पनवेलला, एवढे प्युअर आंबेडकर लोक भेटले करतात आहेत. ते म्हणतायत फक्त बाबासाहेबच, फुले पण एवढे प्युअर आहे. किती प्युअर आहे? बाबासाहेबच, फुले सुद्धा नको. मूर्खपणा मला बाबासाहेबांनी दिला. मला बाबासाहेबांचे उपकार जे आहेत त्या समाजावरती आणि एकूणच देशावरती, त्याच्यात सगळ्यात मोठे उपकार जे आहेत ते हे आहे की बाबासाहेबांनी स्वतः लिहून ठेवलंय की बुद्ध, कबीर आणि फुले हे माझे गुरु आहेत. ते स्वतः लिहून ठेवलं ते मला झालं. हे जर का लिहून ठेवलं नसतं बाबासाहेबांनी, याच कानप्रका खंडात बाबासाहेबांचं एक भाषण आहे आणि त्याच्यात बाबासाहेबांनी नाशिकच्या भाषणाचा एक उल्लेख आहे की माझे 3 गुरु जे आहेत ते रिटर्न मध्ये सांगितलंय. कारण या देशात एक पद्धत आहे, जो माणूस व्यवस्थेला लाथाडून व्यवस्थेच्या डोक्यावर बसलेला असतो तो माणूस जो आहे तो व्यवस्थेतल्या कुठल्या तरी पर्टिक्युलर एकाच जातीच्या गुरु पदामुळे गेलाय असा समज पसरवणारी एक यंत्रणा या देशात आहे. अनेक महामानवांना त्यांच्या नावावरती गुरु जे आहेत ते थोपवले गेले. तसेच थोपवले जाऊ नये याची शंका बाबासाहेबांना होती, म्हणून त्यांनी लिहून ठेवलं की बाबा हे 3 जण आहेत, हेच माझे गुरु आहेत. आता आमच्या प्युअर लोकांना खरंच तर समजलं पाहिजे की 32 डिग्र्या असलेले बाबासाहेब आंबेडकर 7वी शिकलेल्या ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात. का मानतात?
का म्हणतात? ज्योतिराव फुले ज्या वेळेला या देशात तुमच्या आणि माझ्या शिक्षणाची चळवळ चालू करण्याच्या विचारात होते, त्याच्या अगोदरचा एक प्रसंग आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित आहे, तरी मी पुन्हा सांगतो. ज्योतिराव फुले 20 वर्षाचे असताना आरक्या पुण्याचे मालक असलेले ज्योतिराव फुले, शिक्षित ज्योतिराव फुले आणि तरणे पांड पैलवान असलेले ज्योतिराव फुले जे आहेत, ते ज्या वेळेला परांजपे नावाच्या एका त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या वरातीत गेले, त्या वरातीतून वरात त्यावेळेला रात्रीच्या असायचं लग्नाच्या, आणि वरातीत कंदील असायचे डोक्यावर आमच्या महिलांचे. ती वरात परांजपेची एका चौकातून दुसऱ्या चौकात, दुसऱ्या चौकातून तिसऱ्या चौकात जायला ज्या वेळेला सुरुवात झाली, एका चौकात जास्त उजेड असलेला चौक जो होता, त्या ठिकाणी जेव्हा वरात पोहोचली आणि त्या वरातीतली कंदीलाचा लाईट जो आहे तो ज्योतिराव फुलेच्या चेहऱ्यावरती पडला. जसा ज्योतिराव फुलेच्या चेहऱ्यावरती लाईट पडला, परांजपेच्या वरातीत गडबड झाली आणि परांजपेच्या वरातीतल्या परांजपेच्या नातेवाईकांनी ज्योतिराव फुलेंना कॉलर पकडून वरातीच्या बाहेर काढलं. काय केलं? कॉलर पकडून जेव्हा वरातीच्या बाहेर काढलं, त्यावेळेला रागाने लालबुंद झाले ज्योतिराव फुले, आपण झालेलं. आणि रागाने लालबुंद झालेले ज्योतिराव फुले जे आहेत, त्यावेळेला एवढी ताकद होती लहू दिवसात झाडीच्या तालीम केल्यामुळं जागेवर 4 लोक, 4 परांजपेचे नातेवाईक झोपवू शकले असते, लोळवू शकले असते, एवढी प्रचंड ताकद होती. पण ते न करता काय केलं? रागावर नियंत्रण ठेवलं, कंट्रोल केला अँगर, आणि रागावर कंट्रोल करून लालबुंद ज्योतिराव फुले जेव्हा आपल्या घराकडे जायला निघाले, घराकडे जात असताना ज्योतिराव फुलेंना हसण्याचा आवाज आला, आणि हसण्याच्या आवाजाकडे ज्योतिराव फुलेंनी ज्या वेळेला अंधाराकडे पाहिलं आणि जवळ गेले, जवळ जाऊन बघताना एक माणूस जो दिसला, तो माणूस ज्योतिराव फुलेंवर प्रचंड हसत होता आणि हसून त्यांना म्हणत होता, विचार करून तुमच्या माझ्या मुक्तीचा सिद्धांत बनला. विद्येविना या सगळ्या गोष्टी गेल्यामुळं आत्मसन्मान संपलाय. त्या काळात त्या माणसाचा आत्मसन्मान संपलाय. आज त्या माणसाच्या 4थ्या पिढीचे आपण लोक आहोत. आपला आत्मसन्मान शिल्लक आहे का? विचारलं पाहिजे. प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, खरं बोललं पाहिजे आणि विचारलं पण पाहिजे. आमचा आत्मसन्मान आज शिल्लक आहे का? काय होत असतं आमचं? आम्ही लोक वर्षातून एकदा एकत्र येतोय. आम्ही लोक वर्षातून एकदा एकत्र येतोय. कशासाठी? आमच्या बापाची जयंती साजरी करण्यासाठी. आणि ज्या वेळेला आम्ही जयंती साजरी करण्यासाठी एकत्र येतोय, त्यावेळेला आमच्याच कार्यक्रमामध्ये आम्हीच गुलामासारखे वागतो. गुलामासारखे. चला काय सायलेंट केला सर ठीक आहे. साथियो, आत्मसन्मान जो आहे हा जागृत असलेल्या लोकांना अपमान समजत असतो. आणि ज्योतिराव फुलेंना तो अपमान वाटला, समजला. आणि समजल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी उठल्या सकाळी आपल्या वडिलांच्या समोर बसल्याने वडिलांना सांगितलं की बाबा, काल मी परांजपेच्या वरातीत गेलो होतो आणि वरातीत माझ्यासोबत असा प्रसंग घडला. त्या वरातीत त्यावेळेला हा प्रसंग ज्योतिराव फुलेंनी गोविंदरावांना सांगितला. गोविंदराव म्हणाले की ज्योती, बरं झालं तुला त्या लोकांनी जिवंत परत पाठवलं.
अरे तुझ्या सारखाच प्रयत्न आपल्या गावातला एक सुतार होता, त्यानं देखील त्यांच्यासारखं धोतर घालण्याचा प्रयत्न केला, त्याचे पाठोपाठ कापण्याचं काम या लोकांनी केलं आहे. आणि आपल्याच गावातला एक सोनार होता, त्यांच्यासारखा टिळा लावण्याचा त्यानं प्रयत्न केला, त्याच्या कपाळावर लोखंड तापवून त्याच टिळ्याच्या आकाराचा डाग जो आहे तो या लोकांनी दिलाय. तू त्यांच्या वरातील घुसला होता, तुला जिवंत परत पाठवलं, बरं झालं. मग ज्योतिराव फुले म्हणाले की बाबा मला असं वाटतंय की हे सगळं मला समजलं, याचं कारण शिक्षण आहे. आणि समाजात असे कितीतरी लोक आहेत त्यांच्याकडे शिक्षण नाही. माझा विचार आहे की शाळा काढली पाहिजे. ज्या वेळेला शाळा काढण्याचा विचार ज्योतिराव फुलेंनी केला आणि ती शाळा काढत असताना हा विचार जेव्हा बोलून दाखवला, हा विचार बोलल्या बोलल्या गोविंदराव फुलेंचं आणि ज्योतिराव फुलेंचं भाषण चालू असताना, संभाषण चालू असताना कोपऱ्यात उभ्या असलेल्या सावित्रीमाई 17 वर्षाची होती. सावित्रीमाई 17 वर्षाच्या सावित्रीमाईनं या दोघांचं म्हणणं बोलणं जे आहे ते ऐकलं. दाराच्या कमानीत उभी राहून आणि घरात जाऊन अंगावरची एक साडी आणि एक दुसरी साडी तिचं गोष्ट बांधून तयार झाली. कशासाठी माहित आहे? तुमच्या आणि माझ्या शिक्षणासाठी अर्ध्या पुण्याच्या मालकीनीनं पुण्याची मालकी सोडली. पुण्याची मालकी सोडली आमच्यासाठी सावित्रीमाई. अर्ध्या पुण्याची मालकी होती. आमच्या सुनाबंदी याचे सोडत नाही, वनबी याची अर्ध्या पुण्याची मालकी सोडली आणि सांगितलं की मी तुमच्या बरोबरच राहील, तुम्ही लेखन तेच काम करीन. ज्यावेळेला सावित्रीमाई ज्योतिराव फुलेंच्या बरोबर या कामात सहभागी झाल्या, त्यावेळेला सावित्रीमाईच्या अंगावरती शेण, माती, दगड, चिखल हे सगळं फेकलं गेलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हे माहित असलेल्या लोकांनी अजून एक गोष्ट माहित करून घेतली पाहिजे. अंगावरती फेकलेलं शेण, माती, दगड, चिखल आणि नको नको त्या शिव्या, हा आमचा अपमानाचा पॅरामीटर असला पाहिजे. आमचा अपमान कधी होतो? आमचा अपमान कधी होतो माहिती आहे? आजच्या लोकांना ताई पत्रकात नाव नाही, अपमान. बॅनरवर फोटो नाही, अपमान. स्टेजवर बोलवलं नाही, अपमान. त्याला दिलं मला दिलं नाही, अपमान. अपमान आमच्या गळ्यात ते मफलर नाही टाकलं, आमचा सत्कार नाही केला, हा आपण वाटतो. मग ह्या ज्योतिराव फुलेंना बाबासाहेब आंबेडकर गुरु मानलाय आणि ज्योतिराव फुलेंनी कोणाला गुरु मानलाय? ज्योतिराव फुलेंनी पण लिखितमध्ये गुरु मानलाय. कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. बाबासाहेब वेगळ्या जातीचे, गुरु असलेले ज्योतिराव फुले वेगळ्या जातीचे. ज्योतिराव फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज वेगळ्या जातीचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांचे गुरु नामदेव महाराज आणि संत नामदेवांचे गुरु तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. ही आमच्या महापुरुषांची लाईन आहे. ही जोपर्यंत आमच्या इथं बसत नाही तोपर्यंत या जयंतीचे कार्यक्रम आमच्या द्वारात होत राहतील. हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आहे आणि संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हा भर चौकात झाला पाहिजे, सगळ्यांच्या समोर झाला पाहिजे. आणि संयुक्त जयंती आहे तर गावाला संयुक्त झाला पाहिजे. संयुक्त जयंती म्हणजे 4 संघटनांचा संयुक्त आधार असतो. संयुक्त जयंतीचा कार्यक्रम जो आहे आमच्याच 4 संघटना त्या संयुक्त कार्यक्रम करतात. असं संयुक्त जयंती म्हणजे अख्ख्या गावाची जयंती, सगळ्यांनी एकत्र येऊन करायची जयंती, सगळ्यांना सोबत घेऊन. आम्ही सगळ्यांना सोबत घ्यायला तयार आहोत का? आणखी आम्ही प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला. या जयंतीच्या कार्यक्रमाच्या प्लॅनिंग मध्ये, प्रिपरेशन मध्ये आम्ही किती वेळा इतर लोकांना भेटलो. इतर लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही खास करून वर्गणीसाठी जाता ते सोडून द्या.
सोडले पाहिजे ना. त्याच्याकडे जातोच आपण. त्यांना सोडून जे इतर लोक या गावभरात आहेत तळ्यामध्ये, अशा किती लोकांपर्यंत आपण हा संदेश पोचवला पाहिजे. येतील नाही येतील त्यांचा प्रश्न आहे, परंतु असा जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आहे, आलं पाहिजे. हा संदेश तरी आपण पोचवला पाहिजे. हा संदेश देखील टाकताना आम्ही जनरल ग्रुपवर टाकत नाही, तो पण आपल्या ग्रुपवर आहे, भावकीच्या ग्रुपवर, मंडळाच्या ग्रुपवर आणि आपल्या संघटनेच्या ग्रुपवर. याच्या व्यतिरिक्त हा संदेश आपण पोहोचवत नाही. हा जो संदेश आहे साथी हो, हा संयुक्त जयंतीचा संदेश आणि बाबासाहेबांच्या संयुक्त जयंती, बाबासाहेबांचं जे ज्या महापुरुषाचं आपण नाव घेतोय त्यांच्या संयुक्त जयंतीचा हा जो कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं मला आता कुठलाच दिसत नव्हतं, कुठलाच नव्हतं. आणि याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. राज्यकर्ते लोक ज्यांना कसे म्हणतात ते सांगतो. मी धुळ्याला होतो शिकायला. धुळ्याला माझं जैन नावाचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजला मी शिकत होतो. तिथं बाबा पुरंदरेचं व्याख्यान होतं त्या कार्यक्रमात. धुळ्याला बाबा पुरंदरे नावाचा जो इतिहासकार शिवचरित्रकार ज्याला म्हटलं जातं म्हटलं जातं, त्याचं व्याख्यान आमच्या कॉलेजला ठेवतो. आता त्याचं व्याख्यान ठेवत असताना ज्या वेळेला तो पुरंदरे उभा राहिला ना बोलायला, उभा राहिल्याच्या नंतर तिथे जाईल त्याला उभं राहिल्याच्या नंतर काय केलं माहिती आहे पुरंदरे जेव्हा बोलायला उभं राहिल्याच्या नंतर माईकच्या समोर गेला आणि 40 मिनिटाचा वेळ पुरंदरेचा होता. 40 मिनिटं मी बोलायला सांगितलं होतं. त्या 40 मिनिटाचं नियोजन पुरंदरेने केलं होतं. आणि त्या 40 मिनिटाच्या भाषणाला जेव्हा उभं राहिल्याच्या नंतर असा कोणतरी उत्साही कार्यकर्ता होता. त्या उत्साही कार्यकर्त्यामध्ये आमचा फिजिक्सचा पीएचडी झालेला, फिजिक्सचा पीएचडी प्रोफेसर डॉक्टर शेवाळे नावाचं एक सांगतो, फिजिक्स मध्ये पीएचडी होतो. त्या फिजिक्सच्या पीएचडीच्या सरला असं वाटलं की बिचाराचा आवाज चांगला गेला पाहिजे आणि माईकची जबाबदारी त्याच्याकडे होती, फिजिक्सचा होता म्हणून. तर तो गेला आणि त्यांनी एका माईकला असा हलवण्याचा प्रयत्न केला, काय चेक करण्याचा. बाबा पुरंदरेने इथून सांगितलं, हे सगळं मी इथं उभं राहण्याच्या अगोदर करायचं. काय सांगितलं? हे सगळं मी इथं उभं राहायच्या अगोदर करायचं असतं. म्हणून त्यांची व्यवस्था आहे, त्यांना शिस्त आहे आणि कमालीची शिस्त आहे. आणि राज्यकर्त्याला शिस्त असावी लागते, कार्यकर्त्याला शिस्तीची गरज नाही. आपण कार्यकर्ते आहोत, आपण जो आहोत सगळेजण आपण कार्यकर्त्याला शिस्तीची गरज नसते, राज्यकर्त्याला शिस्तीची गरज असते. राज्यकर्त्याची शिस्त तुम्हाला माहित आहे, 2014च्या इलेक्शनला प्राईम मिनिस्टरचा कॅन्डिडेट असलेला माणूस जो आहे तो सकाळी 6ला त्याच्या अहमदाबादवरनं निघायचा आणि रात्री 11:15 अहमदाबादला पोहोचायचा, देशातल्या सगळ्या सभा आटोपून. शिस्त हे करावं लागतं. त्याच्यानंतर राज्यकर्ता बनतात. बाबासाहेबांनी सांगितलं शासन करते जमातपणा, असं होणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ना शासन करते जमातपणा, शासन करती जमात बनवा, असं वाचण्यात आलं कोणाचे? असं लिहिलंय का बाबासाहेबांनी? सर असं एवढं लिहिलंय, शासन करती जमात बनवा, असा काही संदेश आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. मग जो संदेश बाबासाहेबांनी दिलाय तो संदेश आम्ही लोक बाबासाहेबांच्या नंतर 70 वर्ष झाले, या ठिकाणी एवढे साहेब आहेत त्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांची चळवळ पाहिलेली आहे. या 70 वर्षामध्ये आम्ही कार्यकर्ते बनलो का राज्यकर्ते बनलो? काय बनलो? कार्यकर्ते बनलो. उदाहरण तुम्ही पाहिलं, कार्यकर्ते आम्ही नेते थोडे, आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही राज्यकर्ते बनले पाहिजे
ही आमच्या बापाची इच्छा होती आणि राज्यकर्ता बनण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिस्त. बाबासाहेबांनी आमच्यावर अजून दुसरं एक काम सोपवलं, त्याच्यातलं किती पूर्ण केले ते पण माहिती आहे. एक शासनगती जमा करायला सांगितलं होतं पहिलं काम, दुसरं काम अजून दिलं होतं काय, मला भारत बौद्धमय करायचा आहे हे पण सांगितलं होतं. चप्पलला सांगितलं होतं भारत बौद्धमय करायचा आहे. किती केला आम्ही, किती केला. बाबासाहेबांनी ज्या अर्थी सांगितलंय की भारत बौद्धमय करायचा, याचा अर्थ बाबासाहेबांकडे त्याचं प्लॅनिंग होतं. बाबासाहेबांना माहित होतं की भारत बौद्धमय होऊ शकतो, कारण भारत त्याच्या अगोदर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत, त्याच्या प्रहलादाच्या काळापर्यंत बौद्धमय होता. हे बाबासाहेबांना माहित होतं आणि माहित असल्यामुळं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की करता येऊ शकतो. बुद्धाच्या काळात बुद्धांनी कसा केला होता हे पण माहित असलं पाहिजे. जर माहितच नाही कसा करायचा, माहित आहे का आमच्या लोकांनी कसा करायचा बौद्धमय, बुद्धांनी कसा केला होता हे तरी माहित आहे का. बुद्धांनी भारत बौद्धमय करत असताना ज्ञान प्राप्तीच्या नंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं माहितीये, जेव्हा सारनाथाला पोहोचले, सारनाथाला गेल्याच्या नंतर सारनाथाच्या सीमेवर उभे राहिले आणि सीमेवर उभं राहून सांगितलं, तुमच्या गावातले शाणे कोण आहेत त्यांना बोलवा. आमचे लोक गावातल्या येण्याची वाद करतात, 70 वर्ष वादच चालू झाले आणि कोणाची, गावातल्या सगळ्यात जास्त येड्या माणसाची सगळ्यात जास्त वाद आहे. तथागत बुद्ध काय करायचे, तथागत बुद्धांना भारत बौद्धमय कसा केला होता ते सांगतो. कसा केला होता, त्याचा सीमेवर गेले, सीमेवर उभे राहिले आणि तिथल्या लोक जसे बुद्धाला बघून लोक जवळ आले तसं बुद्धानं सांगितलं, एक काम करा, तुमच्या गावातले सगळ्यात शाणे कोण आहेत त्यांना बोलवा. मध्ये लोक गेले पळत आणि त्या गावातले 5 शाणे जे आहेत त्या 5 शाण्यांना घेऊन आले आणि तथागत बुद्धानं काय केलं माहिती आहे, ते 5 जे लोक होते त्यांना पहिलं प्रवचन दिलं आणि त्या गावातल्या सगळ्यात शहाण्या लोकांना स्वतःचा अनुयायी बनवला. 5 शहाण्यांना का बनवला, येड्यांना जर आधी सांगितलं असतं तर येडे शहाण्याकडे गेले असते. अरे तो असा सांगतो तुझं बरोबर आहे का, मग शहाणा म्हटलं नाही काय समजतं, दोघांमध्ये चर्चा झाल्या. म्हणून बुद्धाला काय केलं, पहिले शहाण्याला पकडलं, शहाण्याला जर का चेला बनवला, येडे आपोआप चेले होतात. भारतात हे चाललंय ना, भारतात शहाण्यांना त्यांनी मंत्री केलाय. काही ज्येष्ठ सगळे ते त्यांच्यासोबत. तथागत बुद्धाच्या काळात बुद्धाची परिस्थिती जी आहे त्यांनी अभ्यासली, त्यांनी बुद्धाचं चरित्र, बुद्धाचं संघटन कौशल्य या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला, म्हणून त्यांचं राज्य आहे. हे जे 5 शाणे होते यांना समजवल्याच्या नंतर सगळं गाव जे आहे ते बुद्धाचा अनुयायी झाले. मग बुद्ध म्हटला की आता 5 शाणे आपल्या बरोबर आहेत, पुढे काय केलं पाहिजे. मग म्हटले की शाणे झाले, एक काम करूया, जर राजा आपल्या बरोबर असला ना तर राज्य आपलं आहे. मग बुद्ध पुन्हा राज्याच्या सीमेवरती गेले आणि सीमेवर उभे राहिले आणि तिथून मेसेज केला. राजाच्या स्वागताला बुद्ध नाही गेले, सीमेवर उभा राहून बुद्धानं मेसेज पाठवला, मी सीमेवर उभा आहे, राजाला संदेश द्या, इकडे बोलव. बुद्ध नाही गेले स्वागताला, राजाला संदेश पाठवला आणि जसा राजाला संदेश गेला, प्रसेनजीत सगळा कारभार सोडून तिथं आला सीमेवरती, तिथं बुद्धाला वंदन केलं आणि बुद्धानं प्रसेनजीतला प्रवचन दिलं. त्याच्यानंतर प्रसेनजीत जो आहे तो बुद्धाचा अनुयायी झाला, राजाचा अनुयायी झाला, आता देश अनुयायी झाला. बुद्ध म्हणजे आता राजा पण झाला, शाणे पण झाले, सगळे जोडून झाले, आता कोण उरलाय. मग बुद्धानं विचार केला की हे सगळं जे आहे हे काय फुकट चालत नाही, याच्यासाठी रिसोर्स लागतो. हे सगळं पोहोचवण्यासाठी आमचे वा 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 काय त्या येणे आहेत, वा 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 काय त्या गुफा आहेत, काय मस्त केलंय, काय मस्त केलंय, फुकट केलंय. फुकट केलं होतं, कोण पण आलं की आठवडी घेऊन टाक 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 मारून झाल्या मुच्या तयार. तथागत बुद्धानं 3 नंबरला अनुयायी बनवायला गेलं. मला माहिती आहे व्यापाऱ्यांना
व्यापाऱ्यांना पकडलं, त्यांना समजवलं आणि त्या व्यापाऱ्यांनी पैसा होता त्याच्यानंतर लेणे आहेत. फुकट नाही झालं, पैसे घेऊन करून घेतलेलं काम. व्यापाऱ्यांना समजवलं, राजाला समजवलं, तिथल्या शहाण्यांना समजवलं. मग चौथ्या नंबरवर कोण होतं माहिती आहे? बुद्धामध्ये 3 तर झाले, आता महत्वाचं कोण वाक्य आहे? मग बुद्धाला कळलं की या सगळ्यांपेक्षा एक खतरनाक अजून वाक्य आहे. कोण? त्या काळातला सगळ्यात मोठा भाई वाक्य होता. भाई कोणाचा माहिती भाई? तू अंगुलीमाल. त्या काळातला सगळ्यात मोठा काम तो अंगुलीमाल जो आहे, त्याचं त्या परिसरात चालतं, त्याच्या आजूबाजूला कोणाला येऊ देत नाही, जो गेला त्याचा सत्यानाश करतो. अशी त्या ठिकाणी जी काही त्याची दहशत होती, तथागत बुद्धानं ठरवलं की याला पण समजवलं पाहिजे. मग तथागत बुद्ध जे आहे ते चालत चालत त्या जंगलाच्या सीमेवरती गेले. तिथं बुद्धाला सल्ला देणारे लोक होते, कशाला त्याच्या नादी लागतो. बुद्धाला पण समजवणारे लोक होते ना काही. महान लोकांची परंपरा आहे आपल्याला. तथागत बुद्धाला पण समजवणारे लोक होते, त्यांनी समजवलं कशाला तिथं जंगलात जाताय. तथागत तो खतरनाक आहे, तुम्हाला पण इथं होऊ शकते, काहीतरी होऊ शकतं. तथागत बुद्धानं ठरवलं की नाही गेलं पाहिजे. आणि गेलं पाहिजे ठरवून एकटे बुद्ध अंगुलीमालला भेटायला, एकटा जंगलात एकटा बुद्ध अंगुलीमालला भेटायला गेला. आमचे लोक नगर सेवकाला भेटायला त्या पुढे जातात. क्या आपलं मत देऊन नगर सेवक झाले ना, त्यांना भेटायला पण त्या पुढे जातात. बुद्ध एकटा गेला अंगुलीमालला भेटायला. आणि गेल्याच्या नंतर अंगुलीमालला भेटल्याच्या नंतर अंगुलीमालचा तो सिद्धांत तुम्हाला तोडण्याचा माहित आहे. अंगुलीमाल जो होता तो त्या काळाचा सगळ्यात मोठा गुंड, तो देखील बुद्धाचा अनुयायी झाला. हे 4 लोक अनुयायी झाल्याच्या नंतर 5वा जो होता, एक वर्ग त्यावेळेला जो होता, त्याला नगरवधू म्हणायचे किंवा त्या काळात त्याच्या गणिका असायच्या, त्या आम्रपालीला पण समजवलं. समाजातला एकही घटक बुद्धानं सोडला नाही. राजाला समजवलं, व्यापाऱ्याला समजवलं, विद्वानाला समजवलं, गुंडांना समजवलं आणि गणिकांना समजवलं. या सगळ्यांना समजवल्याच्या नंतर भारत बौद्धमय झाला. असा झाला होता. आम्ही आज भारत बौद्धमय करण्यासाठी याच्यापैकी किती लोकांना भेटतोय? आणि ते भेटतोय त्या 5 पैकी कुठल्या लोकांना आम्ही काम करतो? आम्ही भारत बौद्धमय करण्यासाठी या 5 लोकांवरती काम केलं पाहिजे. 5 लोकांवरती जर तुम्ही काम केलं ना, समाजाच्या या 5 घटकांवर जर काम केलं तर भारत बौद्धमय होऊ शकतो. आमच्या लोकांना ही प्रक्रिया जी आहे ही बाबासाहेबांनी स्वतः समजावून सांगितली असती, तर बाबासाहेबांना जास्त वेळ जो आहे तो 6 डिसेंबर पर्यंत, ऑक्टोबर 14 ऑक्टोबर तर 6 डिसेंबर एवढाच वेळ मिळाला. ते डिटेल मध्ये बाबासाहेबांना आमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही. त्याचा परिणाम आहे की आम्ही त्या गोष्टीवरती आज पुढे पाऊल टाकू शकलो नाही. आणि आमचं वाचनाचे पण आमचे म्हणजे 6 डिसेंबरला आणि याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सगळ्यात जास्त पुस्तकं विकत घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर आहे. सर्वाधिक पुस्तकं विकत घेणारा समाज म्हणून आमचं नाव आहे. आणि सर्वाधिक पुस्तकं विकत घेणाऱ्या समाजाच्याकडं सगळे पुस्तक आहेत. सगळे पुस्तक आहेत, मग वाचतात का नाही वाचत? आपण प्रश्न वाचतो का? आमच्या प्रत्येकाच्या घरात संविधान आहे. कुठे माहिती आहे का नाही? प्रत्येकाच्या घरात संविधान आहे का नाही? प्रत्येकाच्या घरात संविधान आहे. आमच्या घरातलं संविधान, बाबासाहेबांचा फोटो, त्याच्या खाली एक काच, त्या काचेवर मेणबत्ती आणि मेणबत्तीच्या खाली अजून एक काच, त्याच्यावर संविधान. आणि परवाच्या एका कार्यक्रमात एका जणांनी मला हे बोलल्याच्या नंतर एकाने मला समोरून सांगितलं, सर संविधान खूप किचकट आहे, वाचल्यावर समजत नाही. आता समजवण्यासाठीची पण पद्धत आहे. बाबासाहेबांवर लिहिलेलं वाचू नका, बाबासाहेबांनी लिहिलेलं वाचा. जर बाबासाहेब समजून घ्यायचे असतील ना, आमचे लोक काय करत आहे, आमचे लोक बाबासाहेबांवर इतरांनी लिहिलेलं जे ना ते वाचून बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरांनी लिहिलेलं जर वाचा तर तो त्याच्या दृष्टिकोनाने लिहितोय. तुम्हाला बाबासाहेब जर समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेबांनी
स्वतः लिहिलेलं साहित्य जे आहे ते उपलब्ध आहे आणि सरकार जे आहे ते प्रकाशित करत असतं वेळोवेळी. आणि प्रकाशित करत असताना आम्हाला असं वाटतं ना की आम्ही जेवढं बाबासाहेबांचं महाग पुस्तक घेतलं तेवढे आम्ही विद्वान, असं नसतं. जेवढं महाग पुस्तक तेवढा विद्वान असं काही नाही. बाबासाहेबांवर सरकार जे प्रकाशित करतं ना हे आमचे पुस्तक आहे. बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस सरकारनं प्रकाशित केले. या महाराष्ट्र 20 मार्चच्या कार्यक्रमाच्या दिवशी 300 रुपयाचं हे पुस्तक 30 रुपयाला देत होतं गव्हर्नमेंट. 30 रुपयाला हेच पुस्तक 30 रुपये किंमत आहे. मला हे घेतल्याच्या नंतर आम्ही काय करतो, आमच्याकडे एक संविधान आहे आणि दुसरं बुद्धायनी धम्म. आणि बुद्धायनी धम्मची पण गंमत तीच आहे. त्याच्यात पण एकच 5-4 दिवस वाचायला लागतात, तरी पण आमच्या लोकांना समजत नाही. आणि आमच्या लोकांचा प्रश्न असा आहे की समजतच नाही सर. बाबासाहेबांवर आरोप करतात लँग्वेज खूप किचकट, बाबासाहेबांची भाषा खूप किचकट आहे. बाबासाहेबांची भाषा नाही आहे. वाचण्याची प्रक्रिया जी आहे ती जशी बाबासाहेबांनी लिहिली तसं जर आम्ही वाचलं ना तर लवकर समजतं. जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल आणि त्या अर्थानं त्या पद्धतीने आचरण करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी अस्पृश्य मूळचे कोण आणि शूद्रपूर्वी कोण होते हे वाचलं पाहिजे. हे वाचून झाल्याच्या नंतर जर तुम्हाला समजलं तर पुढच्या स्टेज मध्ये जाऊन तुम्ही ऍनालिसिस ऑफ कास्ट वाचलं पाहिजे. तेव्हा ऍनालिसिस ऑफ कास्ट समजतं, जातीचं उच्चाटन. आधी शूद्रपूर्वी कोण वाचा, ऍनालिसिस ऑफ कास्ट वाचा. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती वाचा. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन मुक्ती कोणपणे वाचा. आणि मग त्याच्यानंतर बुद्ध आणि धम्माच्या जवळ गेला तर थोडं समजेल. आमचे लोक डायरेक्ट संविधान डायरेक्ट बुद्ध आणि धम्म पहिल्या 4 पानातच गडबड करतात, परत बंद करतात, ठेवून देतात. पुढच्या वर्षी जयंतीला पुन्हा पुसतात, त्याच्यावर पुढे ठेवतात. हे चाललंय. आणि ही जी परंपरा आहे नाही ग्रंथांची पूजा करायची, याच्या संदर्भात जसं तिकडे चालू आहे तसंच आपण केलं पाहिजे. ही पद्धत आपल्या लोकांनी अवलंबली आणि ही चुकीची पद्धत. हे प्रचंड साहित्य जे तुमच्या वाचून तुम्ही शहाणे होण्यासाठी निर्माण केलेलं साहित्य आहे. आणि ते जर तुम्ही वाचलात तर जिथून मी सुरुवात केली होती ना, स्वाभिमान जागृत करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्या पुस्तकात बाबासाहेबांनी कपडे कसे घालायचे हे पण सांगितलं आपल्या लोकांना. याच्यातच कपडे कसे घालायचे हे पण सांगून ठेवलंय. एवढी काळजी होती बाबासाहेब. सार्वजनिक पैशाचा वापर कसा करायचा हे देखील बाबासाहेबांनी समजवलं. आणि हे बाबासाहेबांनी समजावून सांगितल्यामुळे ज्यांना हे समजलं ते लोक समाजात समजावून सांगू शकतात. ज्यांना हे समजत नाही त्यांचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. का माझ्याकडं आमच्या जयंती उत्सव मंडळातले काही पोरं आले आमच्या खालचे. कावड्याच्या जयंती सगळ्यात मोठी जयंती निघते. माझे साहेब एक काम करू, आपण 1000 रुपये काढू आणि जयंतीच्या मिरवणुकीत वडापाव वाढू. हे सगळे पोट भरलेले लोक आहेत. भरले ना सगळ्यांचे. बाबासाहेबांनी दिलं ना जेवणाला, दिलं का नाही दिलं का नाही भेटतं ना सगळ्यांना. आपापल्या घरी सगळे व्यवस्थित खातायत, आपापल्या कमाईचं खातायत, स्वाभिमानानं खातायत. मग हे पोट वाटलेल्या लोकांना पुन्हा सर्वच वाटणं, पुन्हा वडापाव वाटणं हा बाबासाहेबांचा कार्यक्रम. बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे. ज्योतिराव फुलेंनी पण जयंती साजरी केली होती. शिवाजी महाराजांची पहिली जयंती ज्योतिराव फुलेंनी साजरी केली होती. आणि त्या जयंतीमध्ये ज्योतिराव फुले जे ही जयंती साजरी करण्याचा इतिहास जो आहे तो लिखित मध्ये उपलब्ध आहे. ते पण 1869 ला पहिली शिवजयंती ज्योतिराव फुलेंनी जेव्हा साजरी केली, ती जयंती साजरी करत असताना ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये ज्योतिराव फुले प्रचंड नाचले, एवढे घामाघूम झाले नाचून. असं
आहे माझ्याकडे पण अवेलेबल. प्रचंड नाचले ज्योतिराव फुले, एवढे नाचले ना त्या मुळात उठायच्या काठावर. आहे असं काय? हिराबाद चांदीच्या मैदानात ज्योतिराव फुले नाचत होते का जयंती साजरी करत होते शिवाजी महाराज? नाही. काय केलं? आजच्याच लोकांना एकत्र केलं. एकत्र केलेला लोकांना समजावून सांगितलं. आणि काय समजावून सांगितलं? याच लोकांना आधी शिक्षण दिलं होतं ज्योतिराव फुले. त्याच लोकांना संघटित करण्यासाठी शिवजयंती सुरू केली होती. आणि संघटित झालेल्या लोकांना एकत्र करून संघर्ष करण्यासाठी विक्टोरियाच्या राणीला शेतकऱ्याच्या वेदिकामध्ये काय दिलं होतं? निवेदन दिलं होतं, संघर्ष केला होता. आपल्या गुरुचं हे अख्खं जीवन जे आहे ना ज्योतिराव फुलेचं, हे 3 शब्दात बाबासाहेबांनी आम्हाला दिले. 3 शब्दात: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कुठून आलं? ज्योतिराव फुलेंचं जीवन आहे. शिकवलं, संघटित केलं आणि संघर्ष करायचा. या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे, असा कार्यक्रम जो आहे, हा समजून घेण्यासाठी वापरला पाहिजे. आता याच कार्यक्रमात जर का आनंद शिंदेच्या गाण्याचा कार्यक्रम असता ना, तुम्हाला भुका लागल्या असत्या ना, संयोजकांना काही झाली असती माईक काढून घ्या. परत आम्ही सांगितलं असतं नाही नाही दुपारीपर्यंत चालू द्या, शेवटचं एक गाणं होऊ द्या. ही सवय आमची. आमच्यासाठी या सवयी ज्या लागल्यात आम्हाला, हा दुष्परिणाम आहे. बाबासाहेबांनी देखील जयंती साजरी केली, अशा पद्धतीनेच केली आहे. लोकांना जमा केलं, लोकांना समजवलं, काय केलं पाहिजे ते सांगितलं. हा जो कार्यक्रम आहे, हा काय केलं पाहिजे हे समजावून सांगण्याचा आणि वर्षभराचं प्लॅनिंग करण्याचा दिवस आहे. फक्त आजच्या दिवस एकत्र येऊन, एकत्र बसून, एकत्र जेवण करून पुन्हा मुंबईला जायचं, हा आजच्या दिवसाचा उद्देश नाही. आजच्या दिवसाचा उद्देश आहे, आज आपण बाबासाहेबांची चळवळ पर्यंत घेऊन आलोय. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी जनरली कुठल्याही कार्यक्रमाला जाताना मी ही काळजी घेत असतो की मला चिठ्ठी यायच्या अगोदर थांबावं. आणि मला जर का खरोखर असं वाटलं तरच मी थांबतो. जर खरोखर वाटलं की थांबावं तरच मी थांबतो. कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, मी माझा प्रचंड वेळ तुम्हाला दिला. मी मंचावर होतो, त्याच्यानंतर तुम्ही मला 1.5 तास मंचावर बसवलाय. त्याच्यामुळे मी तुमच्याकडे 1.5 तासाची अपेक्षा करणार नाही. पण किमान मी जे सांगतोय त्या गोष्टी डोक्यात घेऊन पुढच्या जयंतीच्या तयारीला लागाल अशी अपेक्षा तुमच्याकडनं मी व्यक्त करतो. आणि हे जयंती वर्ष जे आहे, हे ज्योतिराव फुलेंचं 200व्या जयंतीचं वर्ष आहे. त्याच्यामुळे जयंतीच्या कार्यक्रमाला जर प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवणार असाल तर पुढच्या वेळेला सत्काराचा कार्यक्रम 13ला सुरू करा. 13ला सत्कार घ्या, फक्त सत्कारच घ्या. अख्खा दिवस जो येईल तो त्याचा सत्कारच करा दिवसभर. 13ची अख्खी रात्र नसता. जर 14ला प्रबोधन ऐकायचं असेल तर फक्त प्रबोधनाचाच कार्यक्रम ठेवा. कारण आम्हाला 12ला नेत्यांना बोलवा. आणि आम्हाला ही संधी जी आहे, ही ज्या आंदोलनातून मिळालेली आहे, ही संधी मिळाल्यामुळे आम्ही बोलू शकतो ना. आम्हाला बोलण्यावर बंदी होती, आज आम्ही बोलायला लागलो. आणि केवळ बोलत नाही, आमची पोरगी आता जी गाणं म्हणत होती ना, कुठे गेली पोरगी? मयुरी है ना. अशा बसलेपेक्षा चांगला आवाज होता का नव्हता? ते लोक त्यांची व्यवस्था कशी सांभाळतात बघा. आशा भोसले वयाच्या 92व्या वर्षी गेल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ. पण त्यांच्या शांतीच्या नादात 2000 ड्रोनचा जो काही चैत्य भूमीवरचा कार्यक्रम होता तो कॅन्सल झाला. ही त्यांची व्यवस्था आहे. आमच्या या पोरीला जर संधी भेटली तर ही पुढची आशा भोसले आहे, तुमच्याजवळ स्त्री आहे, तुमच्या याच गावातली. फक्त संधी आम्हाला तेव्हा नव्हती, आता संधी आहे. त्या संधीचं आम्हाला सोनं करता आलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि
संयोजकांनी रडत रडत का होईना मला 40-45 मिनिटाचा वेळ दिला. त्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाय, जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. आपल्या बोली भाषेमध्ये